resistance 2 ohm and 3 ohm are connected across the two gaps of the meter bridge. So the meter bridge फंक्शन होतं का, एक स्ट्रीप राहायची अशी आणि एक मध्ये स्ट्रीप राहायची, एक इकडनं अशी एक स्ट्रीप राहायची. कालच शिकवलं पहा मी ते. इथे एक स्केल राहायची, त्या स्केल वरती कॅलिब्रेटेड राहायचं ते है ना. आणि इथून एक वायर राहायची, ही वायर मेन होती. त्या वायर वरती आपण ते जॉकी फिरवायचो है ना. इथून एक बॅटरी कनेक्टेड होती, इथं एक की कनेक्टेड होती आणि इथे एक रेओस्टॅट राहायचा. बरोबर, डायग्राम पाठ केली असेल तुम्ही. इथून एक रेजिस्टन्स राहायचा, त्याला आपण एक्स म्हणायचो. सो एक्स रेजिस्टन्स होता इथं, तो आपल्याला अननोन रेजिस्टन्स होता. इथे एक रेजिस्टन्स राहायचा, त्याला आपण आर म्हणायचो, तो नॉन रेजिस्टन्स होता. असं हे पुन्हा स्ट्रक्चर. आणि इथून एक गॅलनोमीटर होता, तो गॅलनोमीटर जॉकीने कनेक्टेड होता. इथे कधी पॉईंट आहे, आठवलं ते पुन्हा स्ट्रक्चर हा नीट आठवा. ते तुम्ही अभ्यास केला नसेल तर करून घ्या. एव्हा वाया नका घालू तुमचा वेळ. हे मेटल स्ट्रीप असतं तिथं. आता हे पूर्ण कंटिन्यू होत राहील. हे खूप महत्वाचं फंक्शन होतं सर्वात. तुम्हाला त्याच्यामुळे खूप वेळ जास्त शिकवलं ते. The 2 ohm and 3 ohm are connected across the two gaps of the meter bridge as shown in figure. याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला ओहम दिलेले आहेत. म्हणजे इथं हा जो मीटर ब्रिजचा क्वेश्चन आहे, हा एक्स काढायचा क्वेश्चन नाहीये, हा दुसरा तरी काढायचा क्वेश्चन आहे. सो फरक पडत नाही ना त्याच्याने. ऍक्च्युअली त्याला हा वेगळा रेजिस्टन्स काढायचं मिनिंग असतं त्याचं, पण इथं गरज नाही. इथं त्यांनी ऑलरेडी दिले. म्हणजे याचं याने हा 2 ओहम याला देऊन ठेवलेला आहे आणि हा जो दुसरा रेजिस्टन्स हा 3 ओहम. म्हणजे याची ऍक्च्युअल व्हॅल्यू आपल्याला माहिती, म्हणजे याने दुसरंच काहीतरी काढायला सांगितलं असतं. म्हणजे हा उलट कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे. सो calculate the current through the cell when the bridge is balanced. म्हणजे तुम्हाला ब्रिज जेव्हा बॅलन्स असतं, म्हणजे या डी पॉईंटला जेव्हा ते बॅलन्स होतं, म्हणजे वरचं पोटेन्शियल आणि खालचं पोटेन्शियल जेव्हा इक्वल होतं, त्या टायमाची कंडिशन नल पॉईंटची कंडिशन. त्या नल पॉईंट कंडिशन मध्ये ब्रिज मधनं करंट किती पास होतं, म्हणजे आहे. ओके, तुम्हाला पहिला क्वेश्चन आहे करंट काढा, आय काढा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे अँड द स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल. म्हणजे काय, रो. आठवलं का ते रो, स्पेसिफिक रेजिस्टन्स. मी ते सांगितलं होतं रेजिस्टिव्हिटी, ते फॉर्म्युला सांगितला होता रोचा. ते हिटरवरून एक एक्झाम्पल दिलं होतं मी. रेजिस्टन्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया. बट फॉर द रिमूव्ह ऑफ प्रपोर्शनॅलिटी वी सबस्टिट्यूट द कॉन्स्टंट दॅट इज अ रो. दॅट मीन्स द रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल. क्लिअर, दॅट मीन्स रो. तर हे मी तुम्हाला डेरिव्हेशन करून दाखवलं होतं, त्याच्यामुळे मला असं वाटतं अडचण येणार नाही इथं आता. ओके, सो इथं तुम्हाला रो पण काढायचा आहे वायरचा. आणखी दिले तुम्हाला रेजिस्टन्स ऑफ द ब्रिज ऑफ वायर. एवढं त्या वायरचा रेजिस्टन्स तुम्हाला माहिती 149 अँड इट्स डायमीटर पण माहिती आहे 0.12 सेंटीमीटर. सो हा प्रश्न थोडासा कठीण क्वेश्चन आहे, कारण याने कन्व्हेन्शनल क्वेश्चन नाही आहे. कन्व्हेन्शनल क्वेश्चन मध्ये कसं असतं, तुम्हाला रेजिस्टन्स विचारलेला असतो, इथं त्यांनी करंट विचारलंय आणि तो रेजिस्टिव्हिटी विचारली ती रो. सो आता तुम्हाला जर करंट वगैरे काढायचं झालं तर तुम्हाला इथं मीटर ब्रिजचं पहिले फंक्शन माहिती काय असतं. मीटर ब्रिजचं नल पॉईंटचं फंक्शन. नल पॉईंटच्या फंक्शन मध्ये तुम्ही नीट ऑब्झर्व करा. तुमच्याकडे हे दोन, तुमचे हे स्ट्रक्चर आहे पाहिजे स्टेबल डायग्राम. हे दोन रेजिस्टन्स दिले आहेत. गॅलनोमीटरची नल पॉईंटच्या कंडिशन इथे आहे. हे पुन्हा बॅटरी 2 व्होल्टची आहे. ओके, सांगितलेलं आहे बॅटरी 2 व्होल्टची म्हणून. त्यांनी विचारलंय तुम्हाला करंट सर्किट मधनं नल पॉईंटच्या टायमाला करंट किती पास होतो. आता करंटचा जर तुम्हाला फॉर्म्युला काढायचा असेल तर करंट काढण्यासाठी किंवा याच्यामध्ये कधी पण तुम्हाला लक्षात ठेवा, व्होल्टेज काढा किंवा करंट काढा अशा ज्या गोष्टी असतात, या गोष्टी तुम्हाला ओहम्स लॉ शिवाय पर्याय नाही तुमच्या. त्यामुळे जेव्हा तुम्हाला असं म्हटलं जातं की करंट फाइंड आउट करा, ओहम्स लॉ. व्होल्टेज फाइंड आउट करा, ओहम्स लॉ. काय असतो ओहम्स लॉ? व्होल्टेज इज इक्वल टू IR, V is equal to IR. So we have to find current. So divide this R to the left side. So here voltage upon resistance is equal to current. This is our formula. Clear? तुम्हाला फॉर्म्युला माहिती करंटचा ओहम्स लॉ नुसार, की ओहम्स लॉ मध्ये तुम्हाला जर व्होल्टेज भेटला टोटल सर्किटचा व्होल्टेज आणि डिवाइड बाय तुम्हाला जर टोटल रेजिस्टन्स भेटेल. आता इथं रेजिस्टन्स 2-3 आहेत, सर्वांचा टोटल रेजिस्टन्स काढायचा. टोटल जर रेजिस्टन्स म्हणजे रिझल्टंट रेजिस्टन्स, त्याला सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन शिकवताना मी शिकवलं असेल, सिरीज कॉम्बिनेशन, पॅरलल कॉम्बिनेशन. सो सिरीज कॉम्बिनेशन, पॅरलल कॉम्बिनेशनचे टोटल रेजिस्टन्स असे निघतात. ते तुमच्या 7th 8th पासून शिकत आले. ला पण होतं, 8th ला पण होतं, 9th ला पण होतं, आणि 11th ला पण असेल आणि 12th ला पण आहे. सो टोटल व्होल्टेज आपण टोटल रेजिस्टन्स हा केला की तुम्हाला टोटल करंट भेटणार. डाऊट याच्यामध्ये? मग तुम्हाला काय काढावं लागेल, व्होल्टेज काढावं लागेल टोटल, जे तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. दिलंय का नाही दिलंय काय माहिती, नसेल दिलं तर काढून घ्यावं लागेल. ओके, त्यांनी डायग्राम दिली फिगर. ओके, फिगर गिवन आहे, म्हणजे फिगर गिवन आहे तर त्यांनी व्होल्टेज तसं दिलेलं नाही, पण फिगर मध्ये दिलेलं आहे. हे इथं फिगर ही गिवन आहे तुम्हाला, म्हणजे ऑलरेडी फिगर दिलेली. सो क्वेश्चन मध्ये, सो तुम्हाला माहिती आहे की टोटल व्होल्टेज किती आहे 2.
तर याचा काही प्रश्न आहे का तुम्हाला त्या व्हीचा वरच्या? तुम्हाला करंट काढायचा होता ना सर्किटमध्ये बॅलन्सला. सो तुम्हाला काढायचं आहे टोटल व्होल्टेज. यू हॅव टोटल व्होल्टेज ऑफ द सर्किट अँड यू शुड फाइंड द टोटल रेजिस्टन्स. तुम्हाला टोटल रेजिस्टन्स काढावं लागेल आणि ते टाकल्यानंतर तुम्हाला करंटची व्हॅल्यू भेटून जाईल. काही डाऊट याच्यात कुणाला? हा, हे पहा, क्वेश्चन कशानंतर काय करायचं असतं हे कोणी तुम्हाला येऊन सांगत नाही. हे तुमचा फायनल फॉर्म्युला ठरवतो. जो फायनल फॉर्म्युला आहे ते फायनल फॉर्म्युला तुमचं नॉलेज ठरवतं. तुम्हाला कन्फर्म माहिती की करंट काढायचं असेल तर व्होल्टेज आपण रेजिस्टन्स लागणार. टोटल व्होल्टेज तुमच्याकडे आहे, सो याचा काही प्रश्न नाहीये. आपल्याला रेजिस्टन्स काढावं लागेल, तर टोटल रेजिस्टन्स पहिले काढा, त्याची व्हॅल्यू याच्यात टाका आणि मग तुम्हाला करंट भेटेल. लक्षात? असं जे लॉजिक आहे की पहिले रेजिस्टन्स का काढून घेतला आणि त्याच्यानंतर या फॉर्म्युलेट टाकलं, तर हे का काढून घेण्याचं उत्तर हे आहे की त्याला पुढे लागणार येतो म्हणून त्यांनी आधी काढून घेतला. हे त्याला आधीच प्रेडिक्ट झालं पाहिजे आणि म्हणून त्याला न्यूमेरिकल म्हणतात की जे तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्हाला ते प्रेडिक्ट होतं, नॉलेज नसेल तर प्रेडिक्ट होतं. ओके, सो आता आपल्याला आपलं टार्गेट आहे की आपल्याला टोटल रेजिस्टन्स. आता याच्यामध्ये रेजिस्टन्स किती सर्किटमध्ये तुम्ही नीट पहा. बॅलन्स कंडिशन असताना तुमच्याकडे सध्याला इथं 2 रेजिस्टन्स आहेत. वरत्या केसमध्ये तुमच्याकडे जो तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत ते 2 ओहम, 3 ओहम, 1.49 ओहम आणि हा पूर्ण डायमीटर दिले 0.12 सेंटीमीटर. सो इथे इकडे पहा, ऍक्च्युली तुमचा जो मॅटर आहे तो मॅटर आहे ही जे वायर आहे हिचा टोटल रेजिस्टन्स आहे तुमच्याकडे 1.49 ओहम. त्यांनी सांगितलंय ना पूर्ण वायरचा रेजिस्टन्स 1.49 ओहम. वायरला पण रेजिस्टन्स असतो ना, इंटरनल रेजिस्टन्स असतो. तुम्हाला ह्या ओम माहिती आहे आणि हा ओम माहिती आहे, म्हणजे त्या हिशोबाने रेजिस्टन्स किती झाले? 3 रेजिस्टन्स झाले ना. एक रेजिस्टन्स आहे, एक रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स आहे. आता 3 रेजिस्टन्स आहे तुमच्याकडे इनडायरेक्टली. त्यांचं सर्किट कसं आहे पहा, ते पॅरलल आहे का सिरीज आहे त्याच्यानुसार ते ठरतात. सो दे आर इन विच कनेक्शन. सो सी हियर, दिस इज अ जंक्शन पॉइंट, बरोबर ना. समजा इथं करंट आला होता आय, जंक्शन पॉइंट डिवाइड झाला असेल की नाही असा. मग मला सांगा हा खालचा जो वायरचा रेजिस्टन्स आहे हा पॅरलल असेल की नाही या दोघांना? हा, सध्याला गॅल्व्हनोमीटर मधनं करंट जाणार नाहीये, म्हणजे याला तुम्ही कन्सिडर करू नका, कारण तो नल पॉइंट आहे. नल पॉइंट म्हणजे समजतो ना गॅल्व्हनोमीटरचं रिडिंग काय असतं? 0. त्यांनी सांगितलं ना बॅलन्स कंडिशनला चेक करा. हॅलो, हा, म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्यातनं हे जे मधलं सर्किट आहे ना हे काढून टाका. त्याचा काहीच फायदा नाही त्या मधल्या याचा. मधलं दिसतंय ना तुम्हाला इथं, हे काढून टाका हे डोक्यातनं. का काढून टाका? त्याचं कारण समजलं का काढून टाकायचं ते? हॅलो, Because there is null point. There is a null point in galvanometer, so that's why current does not shift from up to down and down to up. Clear? Does not flow because of the voltage difference between two terminals are two junctions, that is A junction and B junction are same. Clear? So that's why current does not flow. So ते सर्किट तिथे एक्झिट होणार नाही, तिथं करंट जाणारच नाही. तो त्याला तुम्ही ऍक्च्युअली तुमच्या कंडिशन मध्ये घेऊच नका. तो तुमच्याकडे ऍक्च्युअली इथं जंक्शन पॉईंट आहे आणि इथं जंक्शन पॉईंट आहे. हा जंक्शन पॉईंट मॅटर करणार नाही. तर या जंक्शन पॉईंट पासून हा एक रेजिस्टन्स आहे इथं आणि हे वरती जाणारे 2, मग हे सिरीजच झाले ना मग एक प्रकारचे, कारण इथून हे जंक्शन मध्ये पॅरलल होत होते. हा जंक्शनच नाही इथं, तर मग हे कोणचं कनेक्शन आहे? हे सिरीज कनेक्शन आहे ना वरचे 2. ते कारण तुम्ही तो गॅल्व्हनोमीटर घेत नाही ना, कारण घेणार का नाही तुम्ही त्याला? कारण पॉईंट आहे, तिथून करंट जाणारच नाही. तिथून करंट जर डिवाइडच होणार नाही तर तुम्हाला त्याला घेऊन काही फायदा आहे का? मग ते दोघं रेजिस्टन्स कोणत्या कनेक्शन मध्ये आले वरचे? कोणत्या कनेक्शन मध्ये आले? हॅलो, अरे कुठल्या कनेक्शन मध्ये आले? सिरीज ना. नाही समजलं? हे पहा काय असतं बाळांनो, हे जंक्शन पॉईंट होता, हा जंक्शन पॉईंट होता. इथून जे करंट जात होतं ते इकडे डिवाइड होतं, इकडे डिवाइड होतं. म्हणून आपण म्हणायचो हे इथलं कनेक्शन, हे वरचे रेजिस्टन्स आणि हे खालचं पॅरलल मध्ये, कारण डिवाइड झालं करंट म्हणजे पॅरलल असते. सो मला कन्फर्म की हे वायरचा रेजिस्टन्स आणि हे वरचे 2 पॅरलल मध्ये, हे कन्फर्म आहे, याचा काही डाऊट नाही, कारण इथं जंक्शन पॉईंट ऑलरेडी एक्झिस्ट आहे दोघंचे दोघं. याला पॅरलल करून टाकतात. आता या 2 रेजिस्टन्स, हे 2 रेजिस्टन्स एकमेकाला कसे आहेत हे कसं डिसाईड करणार? तर हे जेव्हा जर समजा इथं त्यांनी म्हटलं असतं विदाऊट बॅलन्स कंडिशन, तर मग ते पॅरलल झाले असते. वाय पॅरलल? बिकॉज इथं करंट आला असता, तो असा घुसला असता मध्ये, पण या ठिकाणी करंट येऊन त्याला 2 रस्ते आहेत, एक खाली आणि एक इकडे.
बरोबर ना. मग जर करंट डिवाइड होतो तर हा जंक्शन पॉईंट आहे आणि जंक्शन पॉईंट आला म्हणजे इकडचा रेजिस्टन्स एकमेकाचे कसे रेजिस्टन्स झाले असते, पॅरलल झाले असते. हे डाऊट याच्यामध्ये कुणाला आता? आता होतं काय इथं की इन क्वेश्चन तर मला सांगून ठेवलंय की इथं बॅलन्स पॉईंट आहे. ओके, सो बॅलन्स पॉईंट आहे, न करंट जाणार नाही. म्हणजे हे घेऊन काय नाही घेऊन काय काही फायदा आहे घ्यायचा नाही. म्हणजे फक्त करंट आहे कसं जाऊन असा डाऊन डायरेक्ट असा शिफ्ट होऊन जाईल. बरोबर की नाही? येस. करंट डिवाइड झाला का कुठं? मग हे कोणत्या Series. कनेक्शन मध्ये आहेत? हा, हे समजलं पाहिजे. हेच तर मेन याच्यामध्ये असं काय. सो नीट लक्षात घ्या, या गोष्टी ज्या असतात बारीक बारीक आणि खूप 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 क्रिटिकल गोष्टी आहेत. यावर्षी न्यूमेरिकलची लेवल खूप जास्त टफ झालेली आहे. सो एकच न्यूमेरिकल देतात पण चांगल्या प्रकारे देतात सॉल्व्ह क्वेश्चन मध्ये. सो त्याच्यामुळे त्याच्याकडे नीट लक्ष ठेवा. एवढे कठीण नसतात ऍक्च्युअली, मागच्या वर्षी सोपे होते. सो आता होतं काय, हे दोघं सिरीज मध्ये. मग सिरीजचं तुम्हाला माहिती असेल, इफ टू रेजिस्टर्स आर इन सिरीज कनेक्शन then this is the R1 and this is the R2. So what is the resultant resistance? So resultant resistance is R1 plus R2. बरोबर? Yes. Simply. And if two resistors are in parallel connection, so this in this manner, so there is parallel connection. Okay, there is a division and this is the circuit. Okay, this is the R1, this is R2. So what is the resultant resistance? So resultant resistance will be 1 upon R. Resultant चा पण 1 रेशो असतो, is equal to 1 upon R1 plus 1 upon R2. Without each other, in parallel connection, there is the reciprocal. Addition of reciprocals is the reciprocal of resultant. Clear? Yes. हे पॅरलल सर्किटचं कनेक्शन असतं 9th स्टँडर्ड मध्ये किंवा 6th स्टँडर्ड मध्ये 8th मध्ये काहीतरी असेल तुम्हाला हे. आणि सिरीजचं डायरेक्ट प्लस करायची आणि पॅरलचं रेसिप्रोकल घेऊन प्लस करायची. सो यू विल गेट resultant resistance. Okay, in parallel connection. So what we'll get? So here we have to find the total resultant. Total resultant we got this resistance, this resistance, this resistance. All of these resistance have included in this total resultant. Clear? So we have to firstly find this series combination. So what we will get in series combination, we will simply adding them. So here total resistance of this two resistance, that is the 5. Get out याच्यात? नाही. हा, तर ह्या दोन्ही रेजिस्टन्सला विसरून जा तुम्ही. आणि या दोन्ही रेजिस्टन्सच्या जागी एकच कॉमन रेजिस्टन्स आहे, त्याचा रेजिस्टन्स किती आहे या दोघांना विसरून जा सध्याला. या दोघांचा कॉमन रेजिस्टन्स आहे, त्याचा रेजिस्टन्स आहे 5 ओहम. हे डाऊट आता? No. मी सिरीज कॉम्बिनेशन आहे ना म्हणून करून घेतो सॉल्व. मग आता हे खालचे जर रेजिस्टन्स किती होता 1.49 पूर्ण. बरोबर. आणि हे दोघं रेजिस्टन्स एकमेकाला कोणत्या कनेक्शन मध्ये होते? पॅरलल. जंक्शन पॉइंट आहे ना. Yes. So this 5 ohm and 1.49 ohm are in connection with parallel connection. So how we will get the resultant of parallel connection? So the reciprocal of resultant of parallel connection is equal to the reciprocal addition sum of the reciprocal of that resistance. Clear? So which are the sum of that resistance? So here 5 ohm one of the resistance and here 1.49 ohm is another resistance. So what is the resultant? So resultant of that parallel connection is equal to 1 upon 5. This is the first resistance plus the reciprocal of another resistance. So which is the another resistance? 1 upon 1.49. Clear? This is another resistance. इथपर्यंत काही डाऊट कोणाला? का यांचं असं 1 upon घेतलं आणि हे पण 1 upon असतं, रिझल्टंट पण 1 upon असतं. काही डाऊट याच्यात? Because they are in parallel. Because they are in parallel. Why they are parallel? Because uppermost two resistors are in series, so their resultant and this they are in parallel. So that's why we are and we are finding the resultant of parallel resistance. Okay, so here we have to simply cross multiplying these terms. So after that cross multiplication, what you will get 1 upon 5 plus 1.49. So याला इकडे multiply करा, याला इकडे multiply करा. So here 1.49 plus हे 5 इकडे multiply करा. So here 5 divided by multiplication of these numbers. So काय भेटेल आपल्याला? 5 into 1.49. Clear? This is the 1 upon resultant resistance. Clear? तो resultant पण reciprocal असतो, लक्षात घ्या. So parallel चा resultant होता. समजलं का हे? दोन फ्रॅक्शनला आपण क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करतो ना. Yes. So we have to find that parallel resistance. So हा reciprocal मध्ये, so we have to
रेसिप्रोकल ऑफ बोथ साइड ऑफ द इक्वेशन. सो तुम्ही जर रेसिप्रोकल घेऊन टाकलं बोथ साइड ऑफ इक्वेशनचं, तर तुम्हाला काय भेटेल, हा आरपी वरती जाऊन भेटेल, म्हणजे ही टर्म वरती जाईल, ही टर्म खाली, बरोबर की नाही? हॅलो. हो सर. सो व्हॉट विल गेट, आपल्याला भेटणार हे 5 इंटू 1.49 अप्पर मोस्ट भेटेल, आणि हे 1.49 प्लस 5 डिनॉमिनेटरला भेटणार, आणि हे भेटणार तुम्हाला आरपी टोटल रेजिस्टन्स. हे डाऊट आता इथपर्यंत समजलं का? हे स्टेप तुम्हाला तिथं दिसत असेल पहा, डायरेक्ट ही स्टेप आहे इथं. कस काय आली, त्याच्या मागे पूर्ण महाभारत होतं, ते सांगितलं मी आता काय होतं. समजलं? बुक्स मध्ये ते एकदम मस्त वाटतो, तो न्यूमेरिकल एकदम छोटासा वाटतो, एकदम भारी वाटतो, पण ऍक्च्युअली ते बरंच मोठं असतं, आणि त्याच्या मागे खूप बेसिक असतं. सो त्या बेसिक नीट अभ्यास करायचा. ओके. हे पाठ नाही केलंय, हा फॉर्म्युला नाहीये कुठला. ओके. हे पाठ करून घेतला आणि टाकून दिला व्हॅल्यू, याला बेसिक आहे. याला थोडं जरी चेंज केलं तर हे चेंज होईल. सो त्याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. याचं कॅल्क्युलेशन करून 1.49 इंटू 5 करा, याला 5 करा, आणि यांची ऍडिशन करा, आणि त्याला डिवाइड करा. तुम्हाला डिवाइड केल्यानंतर 1.15 भेटेल. डिव्हिजन करून दाखवू का? करून दाखवायची गरज आहे का? नो. आपण मागच्या वेळेस बऱ्याच वेळेस केलेलं आहे पॉईंटचे डिव्हिजन. समजा इन केस करायचं झालं, जाऊ द्या, घरी करा, आणि नाही समजलं तर मला विचारा, मी उद्या सांगेल तुम्हाला. ओके. कारण हे जवळपास 4थी-5वीचे प्रश्न आहेत. सो द करंट थ्रू द सेल. आता तुम्हाला करंट ते सेल मधला करंट काढायचं होतं. मी तुम्हाला करंटचा आधीच फॉर्म्युला आपण ऑलरेडी डिसाईड केलेला आहे. व्होल्टेज आपण टोटल रेजिस्टन्स पाहिजे होता. सो आपल्याकडे टोटल व्होल्टेज होतं किती ओहम, 2 ओहम. तो त्यांनी दिलेलं होतं, आणि टोटल रेजिस्टन्स मी आता 2 मिनिटापूर्वी काढला. काय होता? 1.15. सो 1.115 हिअर. सो तुम्हाला वी विल गेट करंट. सो तुम्ही याचं डिव्हिजन करून घ्या, तुम्हाला हा करंट. ओके. आता हे डिव्हिजन करून दाखवतो, म्हणजे याचं पण होऊन जाईल तुमचं. सो इथं काय होतं पहा, हे 2 अपॉन, तुम्हाला डिव्हिजन करायचं होतं 2 अपॉन 1.5. ओके. डिव्हिजन करायचं होतं 2 अपॉन 1.5चं. सो तुम्ही कसं करणार डिव्हिजन? हा इथं 2 आहे, इथं 2 आहे, आणि इथं 1.5 आहे, 1.15. सो डिव्हिजन करताना पहिले काय करावं लागतं, इथले पॉईंट आहेत ना, ते पॉईंट काढून टाका. म्हणजे काय करायचं, वरती 2 झिरो ठेवून द्या, म्हणजे इथं 2 झिरो ठेवून द्या, आणि इथं 150 होते. क्लिअर? खालचे पॉईंट काढायचे बदल्या, म्हणजे पॉईंटच्या इकडे जेवढे डिजिट आहेत तेवढे वरती झिरो ठेवायचे, आणि वरचे पॉईंट काढण्यासाठी वरचे डिजिट राईटला आहेत तेवढे झिरो खाली ठेवायचे. एकदम इझी असतं. आता याच्यामध्ये तुम्ही जर याला सिम्प्लिफाय करू शकता करा, नाही तर नका करू. आता याला 5 ने डिवाइड होऊ शकतं. सो इथं करून टाका, 5 to the 10. सो हिअर 5 3 15, आणि 5 4 20 and 0. क्लिअर? सो आता डिवाइड होत नाही. सो तुमच्याकडे फक्त 23 आणि 40 आहे. आता तुम्ही याला जवळपास सॉल्व्ह करू शकता. कसं? तर पहा, 23चा टेबल तुम्हाला येत नाही, बरोबर? असं येते समजा, 40 डिवाइड बाय 23 असं येते. तर तुम्हाला येत नाही ना, पण 20चा तर येतो, बरोबर की नाही? मग 22 40 होऊन जातं. म्हणजे याचा अर्थ 23 मोठा असल्या कारणाने 23 1 23 ते येईल, 22 46 होऊन जाईल. सो 21 23 याचे येईल. रिमेनिंग किती उरणार तुमच्या टर्म्स इथं? तो उरणार 17 90. ओके. 13 उरले, त्याच्यावरती एक झिरो घेणार, इथं पॉईंट येईल. आता 170 झाली की नाही? आता 170 साठी पण तुला 23चा टेबल येत नाही, पण 20चा तर येतो. 20चा याचा 20चा तू काय करायचं, 170 पर्यंत घ्यायचं 20ला. ते कसं, 20चा टेबल 170 पर्यंत, म्हणजे 8 समथिंग काहीतरी होईल, है ना? 28 180 Yes. असं काहीतरी नाही, 160, आणि 9 180 होऊन जातं. सो 8 वगैरे काहीतरी येईल इथं. सो याला 8 वगैरे नाही करण्याचा प्रयत्न करा. 3 8 8 नाही, जास्त होऊन जाईल. 8 नाही येणार, 7 जाईल, कारण 23 8 घेतलं ना तर ते जास्त होऊन जातं. $84 होतं ना, जास्त झालं ते, म्हणजे 7 घ्यावं लागेल. समजलं? Yes. 7 घ्यावं लागेल, आणि मग ते 23 7 करा, 20 1 आणि 160. 15 येईल ना, नाही, हा 16, हा 161 येईल. सो इथं 161 मायनस करा, तुम्हाला आन्सर भेटेल 9, आणि मग इथं 7 झालं, हे 90 झाले परत. म्हणजे इथं 23 आणि कितीचा होईल ते, 4 होणार नाही, 7 होईल. ओके. सो 27 तुमचं जे काय आन्सर येईल ते
40 येतं का? नाही. टू आणि हे टू हे तुमचे मिळून होऊन जातील. हे सॉल्व्ह करून देऊ का थोडंसं? जर तुम्हाला हे काय करून देतोय मी, कारण तुम्ही याच्या आधी असे काही कॅल्क्युलेशन केलेलं नाही याच्या, हे थोडंसं आता लक्ष राहू दे इकडे. सो हे होऊन जाईल तुमचं 1.49, याला डायरेक्ट सॉल्व्ह करून घ्या. 149 इंटू 314 इंटू 6, हा डायरेक्ट 6 होऊन जाईल. आणि याच्या बदले इथं 10 to -6 होऊन जाईल का? कारण याचे दोन आणि याचे दोन, ते दोन, हे दोन, हे दोन आणि हे दोन, हे 10 to -2, हे 10 to -2, हे 10 to -2, टोटल मिळून 10 to -6. आणि तो इकडचा 10 to -4 ऍज इट इज आहे, तो 2 वाला आहे की नाही? सो नाही, हे जास्त होणार आहे कारण हा रेश टू याचा पण आहे ना. एक मिनिट, थोडी गडबड झाली इथं. हा हे बा, हा स्क्वेअर याचा पण आहे. हा, सो त्याच्यामुळे नीट लक्ष द्या. आणि स्क्वेअर याचा पण आहे, तो दोघांना स्क्वेअर द्या. सो इथं असं होणार आहे तुमचं की 1.49 म्हणजे हे 149 इंटू 314 इंटू 0.06 चा तो स्क्वेअर होता. हॅलो ओके. हा हॅलो. तर याचं कसं होईल? स्क्रीन दिसत नाही सर. दिसत नाही का? दिसतंय सर, रेंज कम होईल. आता दिसतंय का? त्याचा तो रेश टू टू आहे ना तो, याचा पण ना आणि याचा पण आहे. आणि हा याचा वेगळा आहे 10 to -2, त्याचा रेश टू 2. समजलं का सर्वांना काय केलं मी ते? इथं समजलं का हे काय केलं? हे मेन आहे. हा 2 याला पण दिला, हा 2 याला पण दिला, हा 0.6 ला 10 to -2 लिहिलं आणि त्याचा 2 रेश टू वरती लिहिला. आणि हे -2 आणि -2 ते झालं. आता आफ्टर दॅट काय होईल? सो हे याचे 10 to -2, याचे 10 to -2, याचे 10 to 4 होतील हे, बरोबर इथं. आणि हे 10 to -4 होतील. समजलं का? हॅलो. हा, तर हे 10 to 4 आणि हे 10 to -4 कॅन्सल होतील. तर इथं काहीच उरणार नाही, हे कॅन्सल आउट होणार आहे शेवटी. ते रेश टू 4 आणि 10 to -4 आणि नाही मायनसच येईल ना ते पण. हा ते कॅन्सल नाही होणार आहे. आपण -4च राहील आणि आपण -4च राहील. सो दोघं मायनस राहतील, ते कॅन्सल नाही होणार, त्यांना राहू द्या मायनस. सो टोटल तुमचे किती 10 to आले पहा. हे 149 ऍज इट इज राहणार इकडे, इंटू हे 314 ऍज इट इज राहणार इकडे, हे 6 राहणार इकडे, हे याचं झालं. आता रेश टू 4 रेश टूचं पहा. हा 10 to 2, 10 to 10 to 2, 10 to 4, 10 to 4. सर्वांचे बेस सेम आहेत, सर्वांची ऍडिशन होणार. सो 2 + 2 4, 4 + 4 + 4, सो 12. सो इथं 10 to -12. क्लिअर? येस. क्लिअर. यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या आणि डायरेक्ट आन्सर लिहून टाका ओहम मध्ये. ओहम मीटर त्याचं युनिट असतं. ओके. सो आता तुम्हाला याच्या पुढे भरपूर काही कॅल्क्युलेशन, ते मल्टिप्लिकेशन भेटेल त्याच्यामध्ये 10 to 6 नंबर त्यांनी इकडे सरकवलेले आहेत. म्हणजे याच्या पुढे अजून काहीतरी नंबर असतील 6, असं पॉईंट असेल 1.6 नाही, असं 1682434 असं काहीतरी असेल ते पुढे. आणि ते मग त्यांनी 6 डिजिट 1 2 3 4 5 आणि 6 असं डिजिट सरकवून इकडे 10 to -6 लिहून. स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. स्टँडर्ड फॉर्मॅट म्हणजे काय? एका डिजिट नंतर पॉईंट असला पाहिजे. तुम्ही ते आन्सर जर लिहिलं तरी चालेल. कोणचं? ते जे काय आन्सर येईल ते इंटू 10 to -12 ओहम मीटर. आणि इथं तुमचा आन्सर. त्याला कोणी चुकीचं देऊ शकत नाही, बरोबर आहे ते. ओके. सो हे जमतील काय कॅल्क्युलेशन, मल्टिप्लिकेशन वगैरे? आणि तुमच्या याचं युनिट ओहम मीटर कसं काय आलं माहिती कोणाला? हे रेजिस्टिव्हचं युनिट ओहम मीटर कसं काय झालं? तर हॅलो, समजलं सर मला. कसं काय? आपला जो फॉर्म्युला होता रेजिस्टन्स πr² आपण लेंथ आहे ते, मग लेंथचा मीटर आणि वरच्या रेजिस्टन्सचं युनिट ओहम. आणि ते वरच्या πr² काय केलं? हे πr² कुठे टाकले? 0.6 into
नाही, युनिट कसं काय आलं हे ओहम मीटर असं म्हणतोय मी तुम्हाला. रेजिस्टिव्हिटीचं युनिट ओहम मीटर कसं काय आलं? आता हे कितीतरी वेळेस झालंय शिकव. युनिट कसे काढतात? कुठल्याही क्वांटिटीचे डायमेन्शन शिकवताना शिकवलं असेल मी, फर्स्ट चॅप्टर मध्ये डायमेन्शन शिकवलं असेल तुम्हाला 11th मध्ये, किंवा या चॅप्टर मध्ये पण कुठेतरी डायमेन्शन वगैरे आलं असेल, तेव्हा डायमेन्शन करताना मी तुम्हाला हे शिकवलं असेल. कारण रेजिस्टिव्हिटी एक महत्वाची क्वांटिटी आहे, त्याचे डायमेन्शन तुम्हाला लागेल, म्हणून डायमेन्शन शिकवावी लागते मला. मी तुम्हाला सांगितलं होतं की 11वीचं फर्स्ट चॅप्टर तुमच्या 12वीच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू राहतं, आणि ते मी तुम्हाला शेवटपर्यंत शिकवत राहील. जसं जसं मला वाटेल की ही महत्वाची क्वांटिटी आहे, तिचं डायमेन्शन काढून दाखवते. डायमेन्शन इम्पॉर्टंट आहे ना रे. आता इथं पहा, रेजिस्टिव्हिटी मध्ये हा तुमचा फॉर्म्युला जो पार्ट असतो त्याला युनिट समजतो. रेजिस्टन्स तुमचा ओम असतो, हा तुमचा एरिया आहे, एरिया मीटर स्क्वेअर मध्ये मोजतात, आणि हा तुमचा लेंथ आहे ते मीटर मध्ये मोजतात. सो इथलं मीटर आणि इथलं मीटर कॅन्सल झालं, काय उरलं? ओहम आणि मीटर उरलं ना. हॅलो हॅलो येस. हो सर. हा, सो तुमचं युनिट आलं ओहम मीटर. डायमेन्शन काढताना तुमचं ओहम जो आहे तो रेजिस्टन्सचं युनिट आहे. ओके, सो जे रेजिस्टन्स असतो त्याचं तुम्हाला करंट आणि व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागतं, आणि व्होल्टेजला चार्जच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागतं. म्हणजे हे जरा स्टँडर्ड क्वालिटीचं एक घेऊन जातं. सो याच्यामध्ये जे डायमेन्शन दिलं जातं ते एमएलटीच्या फॉर्म मध्ये नसतं, हे इलेक्ट्रिकल डायमेन्शन आहे. याच्यामध्ये एम रेस टू म्हणजे ते लेंथ रेस टू तो 1 येतं, ठीक आहे, पण इथं अजून एक ऍडिशनल टाकावं लागतं. समजलं का? ते ओहमचं असतं, म्हणजे तो ओहम आणि त्या ओहम रेस टू 1 असं समजलं, कारण हा ओहम आहे ना, तो एक ऍडिशनल डायमेन्शन असतं. म्हणजे एमएलटी म्हणजे एम तर 0 असणार, टी तर 0 असणार, एल रेस टू 1 असणार कारण मीटर आहे ते, लेंथचा रेस टू 1 असणार, आणि ओहम रेस टू 1 असणार बिकॉज देयर इज अ रेजिस्टर. क्लिअर? सो पहा पुढे, असे हे ऍक्च्युअली न्यूमेरिकल्स असतात. सो मला असं वाटतं आता मीटर ब्रिज वरती जास्त डिस्कशन करणं चुकीचं आहे, आणि झालेलं असेल बऱ्यापैकी. सो भरपूर डिस्कशन झालेलं आहे मीटर ब्रिज वरती. फक्त त्याच्या ऍप्लिकेशन्स लक्षात ठेवा. ऍप्लिकेशन्स मध्ये वेस्टर्न ब्रिज इज यूज फॉर ओनली मेजरिंग द व्हॅल्यू ऑफ व्हेरी लो रेजिस्टन्स प्रिसाइजली. तुम्ही खूप जास्त लो रेजिस्टन्स जे आहे असतात त्यांच्याच व्हॅल्यू याच्यामध्ये प्रिसाइजली मेजर करू शकतात. म्हणजे जर हाय रेजिस्टन्स जर आले तर तुम्हाला वेस्टर्न ब्रिज नेटवर्क म्हणजे इनडायरेक्टली मीटर ब्रिज वापरता येत नाही. आलं का लक्षात? टीडी मध्ये क्वेश्चन होता, वेस्टर्न ब्रिज नेटवर्क कॅन बी यूज फॉर, तर खाली ऑप्शन असतात हाय रेजिस्टन्स, लो रेजिस्टन्स, व्हेरी लो रेजिस्टन्स,